नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, 30 डिसेंबर शनिवारी आहे शेवटची संकष्टी चतुर्थी. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजनानेच होत असते. कोणत्याही कार्यामध्ये अडथळे विघ्न येऊ नये यासाठी गणपती बाप्पांच्या पूजनाने सर्व कार्य सुरुवात केली जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या वरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. जलाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि मूर्ती स्वच्छ करून गणपतीला आवडणाऱ्या वस्तू गणपतीला अर्पण करायच्या आहेत. गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल आवडते तर ते सुद्धा त्यांना अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर त्यांच्या सर्वात आवडत्या दुर्वा ज्या आहेत तर त्या 21 दुर्वांची जोडी त्यांना अर्पण करायच्या. यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती होईल आणि गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न हो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांसाठी असा हा एक उपाय करणार आहोत, ज्यामुळे मुलांचे जे सर्व विघ्न असतील, संकट असतील ते नक्कीच टळून जातील आणि त्याचबरोबर मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला 30 डिसेंबरला करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला शनिवारी 30 डिसेंबरला सकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही वेळ भेटेल तेव्हा केला तरी चालेल. आपल्या मुलांवरती काही संकट येत असतील, विघ्न येत असतील, मुलं वारंवार आजारी पडत असतील, ते किरकिर करत असतील, ऐकत नसतील, अभ्यासात त्यांचं मन लागत नाही, नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्त होत नाही किंवा त्यांचा काही व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, तर अशा वेळेस आपल्याला हा मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत, म्हणजे अगदी 1 महिन्याचं बाळ जरी असेल त्याच्यासाठी सुद्धा करू शकता आणि अगदी तुमचा मुलगा नोकरीला किंवा मग कॉलेजला जात आहे तरीसुद्धा त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर इतका हा प्रभावशाली उपाय आहे तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर पहा, तुमची मुलं खूप लहान आहेत, त्यांना कुणाची नजर लागलेली आहे किंवा मग ते खूप हट्टीपणा करत आहे, चिडचिडेपणा करत आहे, ऐकत नाही, तर अशा वेळेसुद्धा तुम्ही त्या मुलांसाठी हा उपाय करू शकता. या उपायासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे आणि त्या नारळामध्ये पाणी असायला हवं असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि पहा, हा नारळ आपल्याला सोलायचा आहे. थोडीशी शेंडी आपल्याला त्याला तशीच ठेवायची. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 3 कापराच्या वड्या. तुम्ही भीमसेनी कापूर घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे तो नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल. अगोदर आपल्याला ह्या ज्या कापराच्या वड्या आहेत तर त्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि त्यानंतरच त्या आपल्याला नारळावरती ठेवायच्या. तर पहा, हा जो नारळ आहे तर तो घेऊन आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे. मुलांना बसवताना त्यांचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. इतर कोणत्याही दिशेला केलं तरी चालेल, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि ह्या कोणतेही कार्य करताना दक्षिण दिशेला तोंड करून आपण कार्य करत नाही. त्यामुळे आपल्याला इतर कोणत्याही दिशेला मुलांना तोंड करून बसवायचं आहे आणि त्यानंतर मुलांना खाली बसवताना त्यांच्या खाली काहीतरी आसन टाका आणि त्यानंतरच मुलांना त्याच्यावरती बसवा. त्यानंतर हा नारळावरतीचा कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर आपल्याला हा नारळ मुलांवरून उतरवायचा आहे. तर मुलांच्या डोक्याला स्पर्श करायचा आणि खाली जमिनीला असं आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. तर पहा, हा नारळ मुलांवरून उतरवल्यानंतर आपल्याला तो नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. परत तो घरामध्ये आणायचा नाही. हा नारळ घराच्या बाहेर घेऊन गेल्याच्या नंतर जर तुमच्या आसपास जवळ वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. जर असं काही नसेल तर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून दिला तरी चालेल किंवा मग एखादी मोकळी जागा आहे तिथे कोणी येत जात नाही अशा ठिकाणी तुम्ही तो पुरून टाकला तरी चालेल.
किंवा मग तुमच्या आसपास जर मोकळी जागा असेल, दक्षिण दिशेच्या साईडनी हा नारळ तुम्हाला टाकून द्यायचा आहे. परंतु टाकताना कुणाचंही शेजारी घर असेल किंवा मग कुणाचे कपडे वाळत आहे किंवा कुणाच्या अंगावरती अजिबात टाकायचं नाही. जेणेकरून आपलं चांगलं करण्यासाठी लोकांचं वाईट होईल असं अजिबात आपल्याला वागायचं नाही. त्यामुळे या गोष्टींचा विल्हेवाट करताना व्यवस्थितच करायचं आहे. कुणाला त्रास होईल असं अजिबात करायचं नाही. आपल्या मुलांमध्ये काही नकारात्मक शक्ती असतील, काही दोष लागलेले असतील, तर त्या नारळामध्ये जे पाणी असतं तर ते खेचून घेत असतं. त्यामुळे आपल्याला हा नारळ डायरेक्ट घराच्या बाहेरच घेऊन जायचा आहे. आता बघा, प्रत्येक घरामध्ये एकच मुलगा असतो असं नाही, तर प्रत्येक घरामध्ये 2 मुलं 3 मुलं असतात आणि एकच नारळ आपण प्रत्येकावरून उतरवायचा का? तर हो, एकच नारळ आपण प्रत्येकावरून सुद्धा उतरवू शकता. मुलं असतील, मुली असतील, कुणीही असू द्या, तो एक नारळ आपण उतरवू शकतो. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही 2 नारळसुद्धा घेऊ शकता, परंतु एक नारळ उतरवला तरी चालतो. आता बघा, काही वेळेस मुलं ही बाहेरगावी राहायला असतात, शिकायला असतात. अशा वेळी तुम्हाला जर हा उपाय करायचा आहे तर काय करायचं? तर पहा, जर मुलं तुमच्या आई-वडिलांकडे शिकायला असतील तर त्या मुलांच्या आजी-बाबांनी जरी हा उपाय केला तरी चालतो. जर तुमची मुलं हॉस्टेलला शिकायला आहेत, मग तुम्ही कसं करणार? तर पहा, मुलांचा तुमच्याकडे फोटो असेल तर त्या फोटोवरून सांगितल्याप्रमाणे 7 वेळा हा नारळ उतरवायचा आहे आणि हा नारळ उतरवत असताना मुलांची इरापिरा टळू दे, त्यांच्यातील जी नकारात्मकता आहे, जे दोष आहेत ते दूर होऊ दे, असं आपल्याला म्हणतच हा नारळ उतरवायचा आहे. नारळ उतरवताना आपल्याला रागात उतरवायचा आहे. हसत आणि खूप कौतुक करत आपण हा नारळ त्याच्यावरून उतरवायचा नसतो. यामुळे काय होतं की आपण जी काही नजर त्याची काढत असतो तर ती नजर निघत नसते. जर आपण रागात उतरवलं तर मग त्याची नजर ही निघली जाते. त्यामुळे अशा प्रकारेच आपल्याला हे करायचं. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि आपल्या मुलांमध्ये तल्लख बुद्धी यावी, त्याचबरोबर त्यांची प्रगती व्हावी, अभ्यासात त्यांची प्रगती व्हावी, व्यवसाय नोकरी असेल तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी, असं आपल्याला बोलत हा नारळ उतरवायचा आहे. आणि आपल्या मुलांसाठी आपल्याला प्रत्येक आईने हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.